येळगुड ते हुपरी उलटे चालत जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादन. येळगुड येथील शामराव कांबळे यांचा उपक्रम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येळगुड तालुका हातकणंगले येथील शामराव कांबळे यांनी एक प्रेरणादायी आणि आगळावेगळा उपक्रम राबवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रति अपार निष्ठा आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी येळगुड ते हुपरी हा संपूर्ण प्रवास उलटे चालत जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. समाज जागृत करण्याचा आणि बाबासाहेबांच्या विचारांकडे पुन्हा लक्ष वेधण्याचा त्यांचा हा प्रयत्न सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला आहे. हुपरी येथील बाबासाहेबांच्या अस्थिस्थळावर व पुतळ्यासमोर त्यांनी विनम्र अभिवादन केलं. या अनोख्या कृतीतून त्यांनी केवळ आदरांजली वाहिली नाही, तर समाजाला एक महत्त्वपूर्ण संदेशही दिला आहे. शामराव कांबळे म्हणाले, आज आपण पुढे जात आहोत, पण बाबासाहेबांचे विचार मात्र मागे राहिले आहेत. समाजाला योग्य दिशा हवी असेल तर आपण पुन्हा मागे वळून बाबासाहेबांना आणि त्यांच्या विचारांना समजून घेणं आवश्यक आहे. त्यांच्या या संदेशाचा सार अनेकांच्या मनाला भिडला. स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि तरुण वर्गाने कांबळे यांच्या उपक्रमाचे स्वागत करत सांगितलं की आजच्या पिढीसमोर आंबेडकरी चळवळीची खरी मूल्ये पुन्हा उभी करण्याची गरज आहे. शिक्षण, समता, बंधुता आणि न्याय ही बाबासाहेबांची तत्त्वे आजही तितकीच महत्त्वाची आहेत आणि ती समाजात रुजवण्याची जबाबदारी प्रत्येक भीमसैनिकाची आहे. कांबळे यांचा हा उपक्रम पूर्वीच्या पिढीतील जिद्द, चिकाटी आणि तळमळीची आठवण करून देणारा ठरला. त्यांच्या कृतीतून जुने भीमसैनिक कसे धगधगते होते आणि आजची पिढीही त्या वाटेवर कशी चालू शकते याची जिवंत झलक दिसली. महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेली ही अनोखी आदरांजली बाबासाहेबांच्या विचारांना पुनश्च जागृत करणारी ठरली असून समाजात परिवर्तनाच्या दिशेने एक छोटा पण प्रभावी प्रकाश किरण पेरणारी ठरली आहे. हुपरीहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे.